नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. इथे आपण करणार आहोत सिंपल आणि बेस्ट मेकअप. त्यासाठी मी पहिला निव्हियाचा मॉइश्चरायझर लावला आहे. मॉइश्चरायझर करणं खूप जरुरी आहे, त्यामुळे आपला फेस ड्राय होत नाही आणि मेकअप लॉंग लास्टिंग टिकून राहतो. त्यानंतर आपण लावणार आहोत फाउंडेशन. माझ्याकडे आहे ओजीचा फुल कव्हरेज आहे, पूर्ण कव्हरेज देतो. माझा शेड आहे, काही जास्ती फाउंडेशन लावल्यासारखं वाटत नाही. सेम माझ्या स्किन टोनचा शेड आहे तो. आणि आपण आता ब्युटी ब्लेंडर घेतला आहे, त्याने पूर्ण फाउंडेशन आपण ब्लेंड करून घेणार आहोत नीट व्यवस्थित. डोळ्यांच्या खालती, मानेला, सगळीकडं, म्हणजे चेहरा वेगळा आणि मान वेगळी नाही दिसली पाहिजे. त्यासाठी पूर्ण आपण ब्लेंड करून घेणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे ब्लेंड झाला आहे, खूप छान दिसत आहे. त्यानंतर आपण लावणार आहोत कन्सिलर. ज्या ठिकाणी आपल्याला काळे डाग, डार्क सर्कल्स आहेत ना, त्या ठिकाणी आपण कन्सिलर लावून घेणार आहोत. त्यामुळे आपले डार्क सर्कल जास्ती दिसणार नाहीत आणि मेकअप पण इक्वल दिसेल. त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आपल्या कन्सिलर पाहिजे त्या ठिकाणी आपण हा कन्सिलर लावूया आणि छान मस्त ब्लेंड करून घेऊया. मेकअप करणं काही इतकं अवघड नाहीये. थोडासा वेळ दिला आणि शांततेमध्ये केला ना तर व्यवस्थित होतो. घाई गडबड करायची नाही. 1 तास तरी वेळ आपल्याला पाहिजे स्वतःसाठी मेकअप करण्यासाठी. हेअरस्टाईल, ज्वेलरी, आउटफिट आणि फेस मेकअप साठी 1 तास बास पुरेसा आहे. बघू शकता मी अशा प्रकारे पूर्ण ब्लेंड करून घेतला आहे. त्यानंतर आपण कॉन्टोअर करणार आहोत. माझ्याकडे याच पॅलेट मध्ये आहे क्रीम कॉन्टोअर, तोच आपण लावणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी आपल्या कॉन्टोअर पाहिजे, कॉन्टोअरनी फेस एकदम स्मूथ, शायनी आणि शार्प दिसतो. त्यामुळे कॉन्टोअरिंग करणे गरजेचे आहे. हे बघा, ज्या प्रकारे मी लावला आहे त्याच प्रकारे तुम्हाला पण लावायचं आहे आणि छान मस्त ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंग खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही प्रोडक्ट ब्लेंड नाही केले ना तर ते छान नाही वाटणार. आता आपण पावडर कॉन्टोअर आहे ना, त्याने आपण पावडर कॉन्टोअर करणार आहोत. मला क्रीम कॉन्टोअरिंग पेक्षा पावडर कॉन्टोअरिंग जास्त आवडते. ते लगेच लागते आणि एकदम स्मूथ दिसतो फेस. ज्या ज्या ठिकाणी मी लावते ना त्याच ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे लावायचं आहे. जर तुम्हाला नोजला पण लावायचा असेल तरी पण तुम्ही नोजला पण एक शार्प लुक देण्यासाठी लावू शकता. एकदम सरळ दिसतो नोज. मला इकडे काय गरज नाही वाटत माझ्या नोजला शार्प करण्याची. या अशा प्रकारे आपण ब्लश लावून घेऊया. छान पिंक पिंक शेडचा ब्लश लावून घ्यायचा. पावडर ब्लश चांगला असतो, लगेच ब्लेंड पण होतो आणि लॉंग लास्टिंग टिकतो पण तो. थोडंसं नोज वरती पण लावायचं. त्यानंतर मी इकडे घेतली आहे लूज पावडर. तुमच्याकडे लूज पावडर नसेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर पण घेऊ शकता. कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर हे अशा प्रकारे लावायची. इकडे आपण पावडर कॉन्टोरिंग आणि ब्लश केला होता ना, मग तिकडे नाही लावायचं. आणि पूर्ण एक्स्ट्रा जे पावडर लागलेली आहे ना ते आपण ब्रशने पूर्ण सगळीकडे पसरवून घेऊया. अशा प्रकारे पूर्ण पसरवून घ्यायची. त्यानंतर आपण करणार आहोत आयब्रोज सेट करणार आहोत.
आयब्रो साठी तुम्ही ब्राऊन किंवा ब्लॅक शेड घेऊ शकता. तुमचे जर आयब्रोज डार्क असतील तर तुम्हाला काय एवढं आयब्रोज वरती काम करायची गरज नाही, पण माझे एकदम पातळ आहेत त्यामुळे मला आयब्रोज पूर्ण छान सेट करावे लागतील. अशा प्रकारे मिडल पासून स्टार्ट करायचा आणि व्यवस्थित लावून घ्यायचे. कोंब पण करून घ्यायचे आयब्रोज, त्यामुळे धबे धबे एक ठिकाणी लागले पावडर लागल्यासारखं वाटणार नाही. जेल कलर घेऊ शकता किंवा पावडर कलर, दोन्ही कुठलाही चालेल. आता मी घेतला आहे बुक आय शॅडो पॅलेट. त्यामध्ये हा मी ऑरेंज शेड घेतला आहे आणि तो एकदम आउटर कॉर्नर पासून इनर कॉर्नर कडे असा ब्रश करत मी लावला आहे. एकच घेतला आहे तो शेड, मी दुसरा शेड कुठला यूज नाही केला. तोच थोडा थोडासा घेऊन छान ब्लेंड करून घ्यायचा आणि ब्रश वरती थोडा जास्ती प्रोडक्ट आलं ना तर तो झटकून घ्यायचा, म्हणजे ना जास्ती नाही लागणार, आपल्याला जेवढा पाहिजे ना तेवढाच लागेल. अशा प्रकारे छान ब्लेंड करून घ्यायचा. ब्लेंडिंग खूप महत्वाची आहे. ब्लेंडिंग नाही झाली तर मेकअप छान नाही दिसणार. थोडाच शेड घ्यायचा आणि आउटर कॉर्नर पासून पूर्ण ब्लेंड करून घ्यायचा. जास्ती पण डार्क नाही करायचा, थोडा लाईट लाईट, थोडासाच. अशा प्रकारे लावायचा छान. नंतर आपण गोल्डन शेड घेणार आहोत. तो घेऊन असा छानपैकी लावायचा. गोल्डन शिम्मरी शेड आहे तो अशा प्रकारे लावायचा. बघू शकता किती छान लागलेला आहे. दोन्ही साईडला आपण लावूयात. काय घाई नाही करायची, हळूहळू छानपैकी लावून घ्यायचा, म्हणजे छान दिसतो. मेकअप करायला थोडा वेळ द्यायचा. बघू शकता किती छान लागलेला आहे. आय मेकअप खूप छान झालेला आहे. तुम्ही पण सेम असंच करून घ्या, काही घाई गडबड नाही करायची. नंतर जो गोल्डन कलरचा पिगमेंट येतो ना तो आपण लावणार आहोत, थोडासा शायनी लुक येण्यासाठी. एकदम थोडासाच बोटाने लावूया, ब्रश घ्यायची काही गरज नाही. आणि आपल्या ब्रशच्या खालती पण अशा प्रकारे थोडासा लावायचा आहे. बघू शकता किती छान दिसतो. जास्ती पण काय वाटत नाही, एकदम सिंपल बेस्ट वाटतोय. सो मी आता घेतला आहे हायलायटर पॅलेट. खूप छान आहे. बघू शकता तुम्ही, एका शेड मध्येच किती छान लागतो. वाव, अशा प्रकारे तुम्हाला एकदम स्मूथ लावून घ्यायचा आहे हे हायलायटर. ज्या ज्या ठिकाणी तुमचा फेस तुम्हाला हायलाइट करायचा आहे त्या ठिकाणी आपण हायलायटर लावणार आहोत. थोडं नोज वरती पण, फॉरहेड वरती आणि लिप्सच्या वरती पण आपण लावणार आहोत. खूप शायनी आणि हायलाइट दिसतो फेस. बघू शकता किती छान.
सो आता मी घेतला आहे आयलाइनर. माझा जेल आयलाइनर भेटत नव्हता, त्यामुळे मी पेन्सिल आयलाइनरच घेतला आहे. तो नीट व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आपल्याला. मिडल पासून स्टार्ट करायचा आणि नंतर मग एंडिंगला आणि मग नंतर समोरच्या साईडला लावायचा आहे. पहिला सुरुवातीपासून स्टार्ट नाही करायचा, खूप लागतो कधी कधी. अशा प्रकारे थोडा थोडासा आउटर कॉर्नर एकदम शार्प आली पाहिजे. मी ज्याप्रमाणे दाखवते ना तसंच अगदी तुम्हाला लावायचं आहे. लावल्यानंतर आपण लोअर आयलॅशेसला जो आपण कलर घेतला होता ना आय मेकअप साठी, तोच कलर घेऊन आपण पूर्ण ब्लेंड करणार आहोत. त्यामुळे आपले डोळे एकदम ओपन आणि मोठे दिसतात. त्यानंतर आपण काजळ लावणार आहोत. वॉटरप्रूफ चांगला काजळ घ्यायचा आहे, पेन्सिल, आणि तो छानपैकी लावून घ्यायचा आहे. बघू शकता किती छान दिसतात माझे डोळे. अशा प्रकारे नीट व्यवस्थित लावून घ्यायचा. त्यानंतर आपण लावणार आहोत मस्कारा एकदम छान. अशा प्रकारे आपण छान अप्पर लॅशेस व लोअर लॅशेसला छानपैकी लावून घ्यायचा. फेक आय लॅशेस मला तर आवडत नाहीत, ते लावायला खूपच ओव्हर वाटतात. त्यामुळे आपले जे आय लॅशेस आहेत ना नॅचरली, त्यांनाच मस्त मस्कारा लावायचा. आता आपण लावणार आहोत लिपस्टिक. लिपस्टिक पण लावताना एकदम घाई नाही करायची, हळूहळू छान लावून घ्यायची. बाहेर नाही आली पाहिजे आणि आपल्या दातांना पण नाही लागली पाहिजे. तिला छान सुकून द्यायची. बघू शकता मी किती छान लावलेली. तुम्हाला जर जास्ती वाटली लिपस्टिक तर टिश्यू पेपरने थोडीशी टॅप टॅप करून घ्यायची, म्हणजे ती थोडी लाईट होते. त्यानंतर छोटीशी टिकली, आणि त्यानंतर तुमची ज्वेलरी काय असेल ती घाला. खूप छान आणि मस्त दिसेल. सिंपल आणि बेस्ट मेकअप. बघू शकता किती छान वाटतो. आय मेकअप, फेस मेकअप, काय जास्ती ओव्हर पण वाटत नाही, काय कमी पण वाटत नाही. सो व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्ते, बाय बाय.